नमस्कार, रामकृष्णारी. मी हरिभक्तीपरायण जयश्रीताई तिकांडे. अर्थात आत्तापर्यंत घेतलेल्या मुलाखतींमध्ये ही जिव्हाळ्याची असणारी मुलाखत, कारण आमच्या संगमनेरमधनं ज्यांना गाथामूर्ती असं म्हटलं जायचं असे असणारे आदरणीय वैकुंठवासी भीमाजीदास महाराज नवले झोळे या ठिकाणावरून निघणारी ही दिंडी आजपर्यंत बाबांनी खूप उत्तमरित्या सांभाळली. परंतु त्यांच्या पाठोपाठ आता त्यांचे सुपुत्र हरिभक्तीपरायण कीर्तनकार आमच्या संगमनेरची असणारी शान विश्वनाथजी महाराज नवले हे सांभाळत आहेत. तर दिंडी क्रमांक 168. तर या दिंडीमध्ये आल्यानंतर आपण त्यांच्याशी जरासा वार्तालाप करणार आहोत, चर्चा करणार आहोत. रामकृष्ण हरी महाराज. तर बाबांनी एवढी वर्ष वारी सांभाळली, तर बाबांच्या पाठोपाठ तुम्ही आता हे सांभाळताय, पण याआधी तुम्ही बाबांसोबत येत होतात का? तुमची कितवी वारी साधारणपणे जर विचार करायला गेलो, बाबा असताना सुद्धा या ठिकाणी मी अनेक कामं त्यांच्यासोबत केले. उदाहरणार्थ सेवेचं असो, पुढं जाऊन या ठिकाणी रावठी ठोकणं असो, स्वयंपाक असो, वाढण्याचं कामं असो, वारकऱ्याला वेळ व्यवस्थित त्याच्या रावठीमध्ये जोपर्यंत तो झोपत नाही तोपर्यंत संपूर्ण सेवा करण्याचं काम बाबांच्या काळामध्ये, बाबा असताना मी जवळजवळ 8 ते 9 वर्षे ते काम केलं. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बाबा कोरोनाच्या काळामध्ये दुसऱ्या लाटेमध्ये बाबा गेले आणि गेल्यानंतर मग जवळजवळ 3 वर्ष झाले ती संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली. आणि बाबांच्या कृपेनं, माऊलीच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्या थोर संत मंडळींच्या सहकार्यातून ती दिंडी चालवण्याचा चांगल्या पद्धतीचा प्रयत्न मी या ठिकाणी करत आहे. तर काय वाटतं बाबांसोबत तुम्ही एवढी वर्ष ते सेवेसाठी म्हणा की पुढे जाऊन पाल ठोकणं वगैरे असेल, तर ती कामं करणं वेगळं, आणि जेव्हा स्वतः दिंडी प्रमुख होतं माणूस, तर त्यावेळेचा अनुभव काय असतो, काय सांगाल? खरं सांगायला गेलं तर सेवाधारी वृत्तीनं ज्यावेळेस मी काम करत होतो तो आनंद वेगळा होता. नक्कीच. आणि आता जो या ठिकाणी मी आनंद उपभोगतोय, जसं या ठिकाणी विदुरजीची पत्नी भगवान परमात्मा आल्यानंतर ज्यावेळेस या ठिकाणी केलाचे सालपट देवाला देत होती आणि आतमधला मधगू ती खात होती, ज्यावेळेस या ठिकाणी तिला कळलं का या ठिकाणी आपण देवाला काय देतोय, सालपट देतोय आणि मधगू आपण खातोय, त्यावेळेस या ठिकाणी महाराज देवाच्या ज्या चवीमध्ये बदल पडला तसा माझ्या सेवेमध्ये बदल पडला. कारण एक लक्षात घ्या, माऊलीचा सोहळा असो, कोणताही सोहळा असो, दिंडी कोणतीही असो, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेवाभाव महत्त्वाचा आहे आणि तो माझ्याकडून कमी झाला आहे. आणि आता मी जे वावरतो तो एक चालक मालक म्हणून वावरतो. आणि म्हणून या ठिकाणी जी वारकऱ्याची पहिली जी मी सेवा अंतःकरणातून करत होतो ती माझ्याकडून या ठिकाणी थोडी कमी होते. पण तरीसुद्धा या ठिकाणी त्या सेवाभावी वृत्तीनं जेवढं मालक आणि चालक या वृत्तीनं मी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या संपूर्ण तालुक्यातील वारकरी मंडळींचा करतोय आणि इथून पुढं सुद्धा करत राहणार आहे. तुमच्या नक्कीच विनम्रपणा असावा तर असा काटेरी असणारा हा मुकुट, की जबाबदारीचं ज्याला म्हटलं जातं. जबाबदारी वाढल्यानंतर सगळ्या गोष्टी पूर्ण करणं फार गरजेचं असतं. आणि त्यातही आता आपल्या भागातलं म्हटल्यानंतर जवळपास कुठनं लोक आली आहेत, म्हणजे जवळकडलं असेल, अजून कोणत्या गावातली लोक आहेत? आपल्या संगमनेर तालुक्याचा जर विचार करायला गेलो तर या ठिकाणी महाराज असं कोणतं गाव नाही की या ठिकाणी त्या गावातून वारकरी आपल्या ह्या दिंडीमध्ये आलेले नाही. संगमनेर तालुका जर विचार करायला गेलो तर टोटल गावातील 2, 3, 4, 10, 5 वारकरी आपल्या या दिंडीमध्ये आलेले आहेत. आपण अकोले तालुक्याचा जर विचार करायला गेलो तर जवळजवळ 10 ते 12 गावातील वारकरी मंडळी आपल्या दिंडीमध्ये आलेले आहे. येवला तालुक्यातून या ठिकाणी माझा नगरसूल जंक्शन स्टेशन जो म्हणतो आपण रेल्वेचं, तिथून या ठिकाणी जवळजवळ 15 ते 16 वारकरी आपल्या दिंडीमध्ये आलेले आहे. अमरावतीवरून या ठिकाणी महाराज 6 ते 7 वारकरी आपल्या दिंडीमध्ये आलेले आहे. निफाड भागातून या ठिकाणी 3 वारकरी आलेले आहे. त्यानंतर पुणे भागातून 12 ते 13 वारकरी आपल्या दिंडीमध्ये आलेले आहे. आणि मुंबई भागातून या ठिकाणी 4-5 वारकरी आलेले आहे. या सोहळ्याचं वारकऱ्यांचं विशेष असं म्हणजे येणं जाणं असं असतंय की या ठिकाणी जो आपल्या नोकरीसाठी आपला मुलगा बाहेर असतो त्याला अपेक्षा असते का या ठिकाणी माऊलीच्या सोहळ्यामध्ये जावा, थोडं सहकार्य करावा, वाढण्याच्या रूपानं, थोडं वारकऱ्याची सेवेच्या रूपानं. असे जवळजवळ आपल्या तालुक्याचा वकील संघ तो पूर्णपणे 2 दिवस येऊन गेला. त्यानंतर मुंबईमध्ये असलेले आपल्या भागातील तरुण ते या ठिकाणी 3 दिवस आपल्या जेजुरी, वाल्हे आणि लोणंद इथपर्यंत ते आता पूर्ण वारकऱ्याची मालिश करतात. वरून दिंडीसाठी भरपूर दान देऊन जातात. आणि आता बी एक ग्रुप मुंबईचा आलेला आहे. म्हणजे असे संपूर्ण भागातील या ठिकाणी वारकरी येऊन आपल्या दिंडीमध्ये या ठिकाणी आनंद घेण्याचा खूप आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. क्या बात आहे.
म्हणजे एका दिंडी चालकाचं असणारं लक्ष किती असावं की कोणत्या कोणत्या भागातनं किती किती लोक आलेले आहेत हे सुद्धा महाराजांनी अगदी अचूकरित्या सांगितलेलं आहे. आणि खरं बघायला गेलं तर मला अभिमान वाटतो जर नवले महाराजांनी ही दिंडी अशीच कार्यरत ठेवली तर आपली दिंडी आता नुसती संगमनेरची नाही तर महाराष्ट्राची होणार आहे. आमच्या या तिकांडे परिवारातनं असणारी सगळीच मंडळी या ठिकाणी येऊन गेली आणि इथे थांबण्याचाही आनंद जरा वेगळाच होता. आणि मलाही सांगायला आनंद वाटतो की पहिल्यांदा आमच्या आजी सासूंनी वारी केली आणि त्यांची वारी सफल झाली. आपल्या माणसांमध्ये असणारा हा आनंद जरासा वेगळाच असतो. म्हणून इथे येणारा प्रत्येक वारकरी महाराजांच्या भरोशावर इथपर्यंत यावं आणि त्यांनी इतकं सुंदररित्या सांभाळलं. अगदी जेवणापासून असेल किंवा वृद्ध वारकऱ्यांची सेवा असेल. तर महाराज आणखी काय सांगू शकाल की या वारीमध्ये आल्यानंतर आपल्याला काही बदल हवा आहे वगैरे काही असं गरज? बदलाचं काही नाही. जर आपण विचार करायला गेलो तर इथून वडिलांच्या काळ जर आपण जर पाहिला तर या ठिकाणी शासकीय ज्या सुखसुविधा होत्या त्या फार कमी होत्या. ताई तुम्हाला एक सांगू इच्छितो की या ठिकाणी कोरोनाच्या नंतरच्या ज्या काय वारी आपली सुरू झाली तेव्हापासून या ठिकाणी एवढं शासन सुखसुविधा पुरवतं आहे. आणि दिंडीतल्या प्रत्येक वारकऱ्याला मग सर्दी असो, ताप असो, खोकला असो, कोणताही आजार असो, जिथल्या तिथं या ठिकाणी महाराज सुविधा देण्याचं काम या ठिकाणी शासन करतंय. प्रत्येक दिंडीतला चालक आणि मालक हा जागृत आहे. त्याच्याकडं या ठिकाणी त्या मालकाकडं प्रत्येक वारकऱ्यासाठी जवळजवळ पंढरपूरपासून तर घरी जाईपर्यंतचे मेडिसिन जवळ असतात. आणि सुविधाच्या बाबतीमध्ये काही कमी जास्तचा जर विचार करायला गेलं तर हे विश्वचे माझे घरं ऐशी मती जायाची स्थिर जे आता विश्वात्मके देवे येणे वागेत ने तोषावे तोषोनी मज द्यावे पसाये दाणे ज्यानं अनुभरायने या ठिकाणी संपूर्ण विश्वाला आपल्या छताखाली घेतलं. तिथे कोणत्याही प्रकारची उणीव अजूनपर्यंत तर काय मला आढळली नाही. आणि कितीही त्रास झाला आपल्या वारीच्या अगोदर या ठिकाणी प्रकाश महाराज साठ्यांचा एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. का या ठिकाणी त्यांनी सांगितलं की या ठिकाणी कितीही पाऊस असू द्या, कितीही या ठिकाणी वादळ असू द्या, पण या ठिकाणी महाराज दुसऱ्या दिवशी वारकरी पाहिला ना तर असं वाटतं का या ठिकाणी ह्या वारकऱ्याला आलिंगन द्यावा. अशा प्रकारची या ठिकाणी सुखसुविधा या आपल्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये. माऊलीच्या सोहळ्यामधलं एकच वैशिष्ट्य आहे, काही झालं तरी या ठिकाणी महाराज कितीही त्रास असू द्या पण दुसऱ्या दिवशी स्नान संध्या आवरल्यानंतर ज्यावेळेस माऊलीचं ऐश्वर माऊलीचं रथ पाहिल्यानंतर ना महाराज म्हणतात हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आणि आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक. हा आनंद या ठिकाणी झाल्याशिवाय राहत. नक्कीच नक्कीच. आदल्या दिवशी अगदी वारं वादळ जरी आलं तरी दुसऱ्या दिवशी तेवढं उत्स्फूर्तपणे वावरावं ही वारकऱ्यांमध्ये असणारी असीम पांडुरंगाबद्दलची भक्ती आणि तीच पंढरीश पांडुरंग परमात्मानं सर्वांच्या अंतःकरणात भिनवावी या सदिच्छा देत या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी.